तर आपण सर्व आपल्या बाळाला रव्यापासून बनणारे पदार्थ जसे की शिरा आणि उपमा देतच असतो, तर त्याचे फायदे आणि नुकसान काय होतात हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजबान विथ वैशालीमध्ये. तर आज मी तुम्हाला बाळासाठी रव्यापासून 2 रेसिपीज बनवून दाखवणार आहे. सोबतच रेसिपीज बनवत असताना रव्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत ते मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. पहिल्या रेसिपीसाठी मी इथे गॅसवरती एक छोटंसं पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा भरून तूप मी ॲड करून घेतलं आहे. शक्यतो बाळाच्या रेसिपीज बनवत असताना तूपच ॲड करा, तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. आपलं तूप आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा रवा ॲड करून घेते आणि रवा 1 ते 1.5 मिनिट मी तुपामध्ये चांगला भाजून घेते. गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेतलं आहे. आता आपल्याला रवा आणि पाण्याच्या मिक्सरमध्ये बारीक किसून घेतलेला ॲपल टाकायचा आहे. हे सर्व आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूड मी याच्यामध्ये ॲड करून घेते आणि आता आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे जोपर्यंत ॲपल पूर्णपणे सॉफ्ट होत नाही. ही रेसिपी मी 6 महिन्याच्या पुढील बाळासाठी बनवते, म्हणून मी याच्यामध्ये साखर ॲड केलेली नाही. तुमच्या बाळाला जर का 1 वर्ष पूर्ण झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चवीपुरती साखर ॲड करा आणि याची कन्सिस्टन्सी ही थोडीशी घट्ट ठेवली तरी चालेल. आपली रव्याची खीर शिजते तोपर्यंत मी तुम्हाला रव्याचे काही फायदे सांगते. रव्यामध्ये भरपूर प्रमाणात मायक्रोन्यूट्रियंट्स असतात, जसे की आयरन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस, जे की बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी खूप महत्त्वाचे असतात. आयरन आपल्या बाळाच्या ब्लड सेल्स प्रोड्यूस करण्यासाठी मदत करते, तर मॅग्नेशियम बाळाला एनर्जी देते, तसेच त्याची बोनची जी हेल्थ असते ती स्ट्रॉंग ठेवते. तसेच फॉस्फरस आपल्या बाळाच्या दातांच्या आणि हाडांच्या हेल्थसाठी महत्त्वाचा असतो आणि बाळाच्या बॉडीमध्ये जे काही सेल्युलर ॲक्टिव्हिटीज होत असतात त्याच्यामध्येही महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर हे होते रव्याचे आपल्या बाळाच्या आरोग्यावर होणारे फायदे. आता आपली पहिली रेसिपी तयार झालेली आहे. आपली दुसरी रेसिपी बनवत असताना मी तुम्हाला सांगणार आहे की कोणी आपल्या बाळासाठी रवा अवॉइड करावा किंवा बाळाला रवा देऊ नये. चला तर मग आपल्या दुसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. आपल्या दुसऱ्या रेसिपीसाठी मी ते एक छोटेसे पातेले घेतले. तूप गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर मी याच्यामध्ये मोठ्या आकाराचा लसूण कट करून घेतलेला आहे, तोही टाकले आणि 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे ॲड करून घेतलेत. चवीसाठी थोडासा कढीपत्ता टाकला आहे. हे सर्व मी जाडसर कट करून घेतले आहे, कारण जेव्हा आपण आपल्या बाळाला हे खायला देऊ तेव्हा हे आपल्याला इझिली बाहेर काढता येईल. आता मी पातेल्यामध्ये 1 ते 1.5 चमचा भाजलेला रवा ॲड करून घेते. सोबतच 1 ग्लास मी पाणी ॲड करून घेतले आणि आपली रव्याची खिचडी आणखी थोडीशी हेल्दी व्हावी म्हणून मी याच्यामध्ये 2 मोठे चमचे किसलेला बटाटा ॲड करून घेते. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद मी याच्यामध्ये ॲड करून घेते. ही डिश मी 1 वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी बनवते, म्हणून मी याच्यामध्ये मीठ टाकले. जर का तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही मीठ अवॉइड करू शकता. आपली रव्याची खिचडी शिजते तोपर्यंत मी तुम्हाला रव्याचे काही नुकसान सांगते, जे की बाळाच्या आरोग्यावर होतात. सगळ्यात अगोदर तर फक्त ज्या बाळांना व्हीट किंवा ग्लुटनची सेन्सिटिव्हिटी आहे, फक्त त्याच बाळांना हे साईड इफेक्ट दिसतील. बाकीच्या मुलांना ग्लुटन किंवा व्हीटची सेन्सिटिव्हिटी नाही, त्यांना कुठलेही साईड इफेक्ट दिसणार नाहीत. ज्या मुलांना ग्लुटन सेन्सिटिव्हिटी आहे त्या मुलांना पोटदुखी, ब्लोटिंग, डायरिया, डोकेदुखी किंवा ब्रीदिंग इश्यूसारखे साईड इफेक्ट्स दिसू शकतात. आता आपल्या रव्यापासून बनवलेल्या दोन्ही रेसिपीज तयार आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.